सावली वहिनी तुम्हाला प्रॉमिस केलंस, तारा माझीच होणार आहे. ए सोम, वेडेपणा करू नको. सावली वहिनी काय करणार आहे? नाही, सावली वहिनी शब्द दिलाय मला, आणि सावली वहिनी शब्दाची पक्की आहे. ती आम्हाला नक्की एकत्र आणेल. ओके नाही सावली वहिनी, प्लीज. माझ्या सगळ्या होप्स आता तुझ्यावर आहेत. ठीक आहे भाऊजी, मी येईन तुमच्यासोबत. वहिनी सोबत येऊन काय करणार आहे? दादा, आता प्रश्न सोहम भाऊजींच्या आयुष्याचा आणि प्रेमाचा आहे. मी त्यांना शब्द दिलाय ना, मग मी माझा शब्द कधीच नाही मोडणार. कायम त्यांच्या सोबत राहीन, सावलीसारखी. हो उत्सव मूर्ती, पुढचा प्लॅन काय आहे मग? लॅन नाहीये काहीच, पण मला प्लॅन करणारा माणूस माहिती. तशी हुशार आहे ती, शिकलेली आहे. त्या पिंकू शेठ म्हात्रेबरोबर लग्न लावायचा विचार करते म्हणजे काहीतरी वेगळा हेतू असण्याची शक्यता आहे. पण तो हेतू काय ते कळायला हवा. आम्हाला पण तोच हेतू तर कळत नाहीये ना. तशी ती भैरवी वजे म्हणजे परजीवी आहे, डोक्यावर पडलेली आहे. परजीवी? परजीवी म्हणजे मुलीच्या जीवावर जगणारी. आणि आता बहुतेक ती पिंकू शेठ म्हात्रेच्या जीवावर जगण्याची तयारी करते असं दिसतंय. पण जगन्नाथजी, तुम्हाला काही सुचतंय का? जरा इकडे. तू काय करतेस तुझ्या तुला लक्ष देत आहे ना? नाही म्हणजे त्या ताराला तू घरात तुझी जाऊ म्हणून घेऊन येतेय, त्यानंतर तुझ्या वाटेला काय येईल येते का लक्षात? निकाऱ्याला घराच्या बाहेर ठेवायचं असतं, घरात नसतं आणायचं. माहिती आहे मला, पण आता सध्या सोहम भाऊजींचं सुख जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. सावली, अगं पण त्यासाठी तू स्वतःच्या रस्त्यात का काठी पसरवून घेतेस? तुला कळतंय का? हे बघ, ज्या लोकांना तुला स्वतःपासून दूर ठेवायचंय त्यांना तू जवळ घेऊन येतेस. माहिती आहे मला, त्या दोघींनाही ओळखते मी. मग मी तारा कशी वागते हेही माहिती आहे मला. पण तारा म्हणजे भैरवी माईंच्या हातचं खेळणं आहे. भैरवी माई जे सांगते ना ते ती करायला तयार होते. ती मला असं वाटतंय की ती एकदा भैरवी माईंपासून लांब गेली ना की ती नीट वागेल. धन्य आहात माऊली आपण, धन्य आहात. त्यागाची मूर्ती आहात आपण. कधीतरी समोरच्याचं वाईट चिंतत जा, किमान शत्रूचं तरी. ते रक्तात असावं लागतं ना. ही सावळ्याची सावली आहे. मी कधीच माझ्या हातून कोणाचं वाईट होऊ देणार नाही. आणि मी शब्द दिलाय सोहम भाऊजींना की तारा मॅडम आणि त्यांना एकत्र आणेल. बापरे, शब्द. मग सावलीसाठी तिने दिलेला शब्द किती महत्वाचा असतो याची जाणीव आहे आम्हाला. आणि तू एकदा शब्द दिलास म्हटल्यावर काय तसंच होणार. सोहम, या रे इकडे. पण जगन्नाथजी, काही प्रॉब्लेम झाला तर? माझं तुमच्यावर लक्ष असणार आहे. काहीही प्रॉब्लेम झाला ते मी लगेच तिथे हजर राहीन, कळलं का? घरात गडबड झाली की तिथून तारा गायब होईल. आणि एकदा ती घराच्या बाहेर आली की मग आपण आहोतच. पण कोणी ओळखलं तर? अरे बबलू मित्रा, त्याची दक्षता घ्यायची ना आपल्याला. ओके, चालेल.
तारा बाहेर आली की माझी गाडी आली. आणि जर सावलीला ताराला बाहेर आणता आलं नाही तर आपल्याला प्लॅन बी वापरावा लागेल, पण ते नंतर. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे आपला प्लॅन ए, आणि मग गरज पडलीच तो प्लॅन बी. देवा, आणि लक्ष ठेवा.